नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलो आहोत जयपूरमधला वर्ल्ड फेमस अशा चौकीदानीमध्ये, जिथे आपल्याला मिळतं कंप्लीट राजस्थानी कल्चर एक्सपिरियन्स, फूड, डान्स, विलेज लाईफ, सगळं काही एका ठिकाणी। चला तर मग ब्लॉग सुरू करूया। इथे आपल्याला पाहायला मिळतं लोकसंगीत, लोकनृत्य, हस्तकला, मातीची भांडी, मातीचे दिवे, भिंतींवरती केलेली हस्तकला, पारंपरिक आणि ग्रामीण वातावरण, थोडक्यात वाळवंटी जीवनशैली। इथे आता येतानाच पारंपरिक राजस्थानी पद्धतीने स्वागत करतात। तुम्ही पाहते टिळक, ढोल आणि लगेचच फील येतो तो पधारो हमारे देश। आम्ही आता मेन गेटकडे चाललो आहोत आणि इथे तिकीट शो केल्यानंतर पुढे जाणार। अशी खूप गर्दी होती आणि आम्ही हळूहळू आतमध्ये आलो। रात्रीची चौकीदाणी अजूनच सुंदर दिसते। लाईट्स, संगीत, कलाकार आणि व्हिलेज सेटअप, फॅमिली, कपल्स, टुरिस्ट सगळ्यांसाठी परफेक्ट प्लेस। खूप जास्त थंडी होती, पण प्रत्येक ठिकाणी पाहाल ना तुम्ही तर असे बोनफायर ठेवलेले होते। मस्तपैकी त्या शेकोटीजवळ थोडं आम्ही शेकलो वगैरे आणि नंतर मग पुढे थोडी मस्ती पण केली। आम्ही बघितलं तिकडे लावलेलं सगळं तुम्ही बघितलं। राजस्थानी बाबांबरोबर इथे थोडे पीक पण काढले आणि मग पुढे आम्ही जेवणासाठी आतमध्ये आलो। जेवणाचं सेक्शन हे वेगळंच आहे। असं छान असे वरती कंदील लावले, पंगत एक प्रकारची, तसं पंगतमध्ये जेवायला इथे बसलं जातं। आणि इथे राम राम सा पधारो हमारे देश हा स्वागत बोर्ड लावला होता आणि सुंदर असं वॉल पेंटिंग पण केलं होतं। ही अशा प्रकारे आम्ही एका पंगतमध्ये बसलो होतो। समोर अशी आहे राजस्थानी थाळी। जवळजवळ 22 पदार्थ या थाळीमध्ये आहे। जर तुम्ही फूड लवर असाल तर हा स्वर्गच आहे असं म्हणायला हरकत नाही। येल्लो डाळ, कढी, जरा वाढ त्याच्यात कढी, जर कढी दे, कढी। इथलं जेवण म्हणाल तर दाल बाटी चूरमा, गड्डेची सब्जी, केसर सारंगी, बाजरीची मक्याची भाकरी, बाजरीची भाकरी, सरसूचं साग आणि कढी, मिठाई, प्रत्येक पदार्थानं हे लोक आग्रहाने वाढतात आणि खरंच इथे फील येतो पधारो हमारे देशचा। सगळ्या पदार्थामध्ये खूप सारं तूप असतं, खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात। आणि आपल्याला जास्त एवढं तूप खायची सवय नसते ना। बघ इकडे जेवण संपवून आम्ही बाहेर आलो तर बाहेर आहे ना इथे आजी भाकरी करत होते। आपण तर एका तव्यावरती भाकरी करतो, पण आजी तर इथे 3-3 तवे ठेवून वरती भाकरी करत होत्या। जेवल्यानंतर मला जास्त थंडी वाजत होती म्हणून मी त्या चुलीजवळ जरा शेकत आजींबरोबर गप्पा सुद्धा मारल्या। पुढे आल्यानंतर आहे ना, आत आल्यानंतर इथे सगळ्यात खास गोष्ट म्हणजे लाईव्ह कल्चर राजस्थानचं, कालबेलिया डान्स। आणि इथे कुठलाही स्टेज नाही आहे, पण कलाकार थेट तुमच्या समोर परफॉर्म करतात। आणि एवढंच नाही आहे, इथे फक्त कल्चर शोज होत नाही तर खूप ॲक्टिव्हिटीज पण आहेत। म्हणजे कॅमल रायडिंग आहे, हॉर्स रायडिंग आहे, अनेक प्रकारचे खेळसुद्धा इथे होतात। राजस्थानी कल्चर हे आम्हाला जवळून अनुभवायला मिळालं। हे आम्ही नुसतंच पाहत बसलो नाही, तर ते आम्ही अनुभवलं स्वतःहून।
थोडं जा मग मी जाते पकडा असं मी खूप एन्जॉय केलं आम्ही सगळ्या मैत्रिणी खूप एन्जॉय केलं मस्त वाटलं हे मला घे जा 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 बघा जर तुम्ही जयपूरला येत असाल आणि चौकीदानी प्लीज मिस करू नका कारण जर चौकीदानी मिस केलं ना तर ही ट्रिप अपूर्ण राहते. आम्ही खूप एन्जॉय केलं त्यांच्याबरोबर डान्ससुद्धा केला आणि फक्त डिनर करायला आलो नव्हतो आम्ही तर हा कल्चर एक्सपिरियन्ससुद्धा आम्हाला इथून मिळाला. छान वाटलं एकदम वाईब्स पण खूप रात्रीच्या छान होत्या आणि खूप एन्जॉय केलं. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय थँक्स फॉर वॉचिंग.